राम राम राम. समस्त स्वानंद परिवारास स्वानंद काकाचा राम राम. आणि सर्व गुरुभक्त हरिभक्त त्या सर्वांनाही प्रणाम. पूज्य चरणी, सद्गुरूंच्या चरणी, संतांच्या चरणी कोटी कोटी वंदन. नारायण नारायण नारायण. बंधूंनो, आज पुनश्च एक वेळ प्रश्नोत्तरीच्या आधारित ही गुरुसेवा, शास्त्रसेवा, संतसेवा आणि तुमच्या अंतःकरणामध्ये साधनेची ही ओढ बघून पडलेल्या प्रश्नांची तुमच्या अनुकूल जर काही उत्तर मिळत असतील तर ती घ्या आणि पुढच्या वाटचालीसाठी शास्त्राप्रमाणे चर्यविती होत राहा. त्यातला पहिला प्रश्न असा आहे. आजचे प्रश्न फार उच्च अवस्थेचे आहेत. यथाशक्ती मी त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजतील, तुमच्या अनुकूल होऊन तुम्हाला ते चालता येतील अशा प्रकारात द्यायचा प्रयत्न करतो. पण पहिला हा विचार अंतःकरणामध्ये दृढ करा की आपण या लोकीचे नाही आणि आपण या लोकीचे नसून आपल्याला पुढे कुणीतरी वाट सुरू असलं पाहिजे, तरच गती आहे. अन्यथा पुढे येतील ती प्रश्नांची उत्तर त्यातच येईल. राम 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 नारायण. आत्मज्ञानाच्या 5 पायऱ्या. राम राम. पहिली गोष्ट, आत्मज्ञान हा शब्दच ऋषीमुनीने असा आपल्या पुढे मांडलेला आहे की ज्याला आत्माचं ज्ञान होतं तो मग आत्म्यापेक्षा मोठा झाला. आत्म्याला जाणणारा, मग आत्म्याला जाणणारा आणि आत्मा असे 2 हवेत. पण चैतन्य तर एकच आहे, ब्रह्म तर एकच आहे, ईश्वर तर एकच आहे, सूर्य तर एकच आहे, पण दिसतोय सर्वांच्या अंगणातून. त्याप्रमाणे पहिली गोष्ट, आपण देहबुद्धीत अडकलो म्हणून हे टप्पे करावे लागले. जर आपण देहबुद्धीत नसो तर हातातला पडलेला चेंडू, जर आपण जिन्याच्या वर असू तर तो पायरीवर घरंगळेल, आणि जर आपण अंगणात असो तर तो डायरेक्ट पृथ्वीवर पडेल. त्याप्रमाणे गुरूंच्या संगतीमध्ये राहता राहता, संतांच्या संगतीमध्ये राहता राहता त्यांच्या स्थितीला पाहून आपल्या अवस्था आपल्यातून निघून जातात आणि त्यांच्या स्थितीमध्ये प्रवेश करतात. तर आत्मज्ञानाच्या ह्या 5 पायऱ्या त्यांनी टप्पे सांगितलेत. पण हा जन्म ज्याला शेवटचा करायचे त्याला टप्प्याची गरज नाही. असो, तर आत्मज्ञानाच्या 5 पायऱ्यामध्ये आज नवीन विषय सांगतो. या पहिली पायरी जी आहे शंकराचार्यांच्या अनुषंगाप्रमाणेच, की पहिलं तुला जे दिसतंय हे शाश्वत आहे की नश्वर आहे. अच्छा, याचा खाते उतारा तू काढून घे आणि तुझ्यामध्ये स्थिर कर. तुला हसायला, खायला, खेळायला, द्यायला, गायला मना कशालाच केलेली नाही, वाहून घ्यायला तुला मना केलेली आहे. म्हणून आत्मज्ञानाच्या पहिल्या पायरीमध्ये जे दिसतंय हे शाश्वत आहे का नश्वर आहे. जर नश्वर आहे तर तू याला सत्य का मानतो. तुझ्या अंतःकरणाला सत्यता वाटू दे, तुझ्या बुद्धीला वाटू दे, तुझ्या मनाला वाटू दे, तुझ्या चित्ताला वाटू दे. तुला हे सत्य का वाटतंय. तुला सत्य वाटल्यामुळे तुझी साथ मोठी त्याला आहे. बस समजले ना मेरे. जे मनाला वाटतंय ते वाटू दे, बुद्धीला वाटतंय ते वाटू दे. का तर त्या प्राकृत इंद्रियांचा, प्राकृत विषयांचा विषय असा आहे, इंद्रियांचा आणि विषयांचा, की त्यांना प्रत्येक गोष्टीत कधी ना कधी उबग येते, उपरती होते. पण
ती उपरती टिकत नाही. मूळ गोष्ट अशी आहे की खरोखर तुला यातून उपरती आलेली आहे का? खरोखर तुला मोक्षाची गरज आहे का? आज ब्रह्ममुहूर्तावर ज्यावेळेस मी मानस पूजा करत होतो त्यावेळेस गुरुना जो प्रश्न केला त्याचं उत्तर काय आलं ते तुम्हाला सांगतो. माझा प्रश्न होता गुरुदेवांना मानस पूजेमध्ये की खरोखर परमार्थ प्राप्तीसाठी नेमकं केलं काय पाहिजे. ठीक आहे ना, मानस पूजेतला प्रश्न होता परमार्थ प्राप्तीसाठी नेमकं केलं काय पाहिजे. तर त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, जे करायचं ते करत नाहीत आणि जे नको ते संपूर्ण करून बसतात. ठीक आहे ना. अच्छा, काय करतोय मग आपण साधन करतोय, तीर्थ करतोय, व्रत करतोय, सत्संग करतोय, सर्व काय करतोय. म्हटले आता याचं उत्तर तू भगवंतालाच विचार ना. मला प्रत्युत्तर काय केलं, तू हे उत्तर भगवंतालाच विचार ना. मीही मानसपूजेमध्ये तेच म्हटलं, मी भगवंतालाच विचारतोय. मी गुरुनं नाही, गुरु साक्षात परमात्मा ना, परब्रह्म ना, मी भगवंतालाच विचारतोय. तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं ते ऐका. अप्रतिम उत्तर आहे. ते म्हटले माझ्याबद्दल बोलणारी भरपूर आहेत, माझ्याबद्दल ऐकणारी भरपूर आहेत, माझ्याबद्दल लिहिणारी भरपूर आहेत. ठीक आहे ना, नीट ऐका. माझ्याबद्दल लिहिणारी, माझ्याबद्दल बोलणारी, माझ्याबद्दल ऐकणारी, माझ्याबद्दल सांगणारी भरपूर आहेत. माझ्यापाशी मायेतली मागणारी भरपूर आहेत, माझ्यातली परमार्थातलं मागणारी भरपूर आहेत, भोग आणि मोक्ष मागणारी सुद्धा माझ्यापाशी भरपूर आहेत. माझी बराबरी करणारी बी भरपूर आहेत. बात समजले ना. माझी बराबरी करणारी बी भरपूर आहेत, पण माझ्यावर प्रेम करणारी खूप कमी आहेत. जय जय, समज गया ना. जो जसा आहे तसा मी स्वीकारला. मग मी जसा आहे तसा कोणी स्वीकारलं का? माझं नाव, कुळ, गोत्र, अमुक तमुक, माझी गाडी, दाढी, माडी, सगळ्याचा शोध घेत बसले. अकारण प्रेम करणारा माझ्यावर कुणी आहे का? तर नक्की असेल. हा, मग त्याला काही करायची गरज नाही. समज गया ना. काही करायची गरज नाही. हा, वेळ काढण्यासाठी तो काय करत असेल तर ते त्याला माहित पाहिजे. हे वेळ काढण्यासाठी करतोय मी. मला ह्यातून मोक्ष नाही मिळवायचा, मला ह्यातनं भक्ती नाही मिळवायची, मला ह्यातून ज्ञान नाही मिळवायचं, मला यातून योग नाही मिळवायचा, मला यातून काही नाही मिळवायचं. कारण जे मिळायला पाहिजे ते मला मिळालेलं आहे. परवाचा प्रसंग मी सांगितला होता, महाभारताचं सांगितलं सत्संगात. महाभारताचं युद्ध संपलं, सांगितलंय. उद्धव कृष्णाला हुडका गेले होते, सांगितलंय. नारायण पुन्हा नाही तो सांगत. तिथं भगवंतानं एकच गोष्ट बोलले होते उद्धवाला. काय? की जीवनामध्ये सर्व मिळेल, पण अश्रू विश्रांतीसाठी आणि अश्रू गाळण्यासाठी खरा खांदा मिळत नाही. आणि तो ज्याला मिळाला तो साक्षात भाग्यवंत आहे. तो भाग्यवंत आहे म्हणजेच तो भगवंताचा आहे. भाग्यवंताचं खरं हे लक्षण आहे की तो त्याच्याच कृपा छत्रछायेखाली आहे. 5 पायऱ्यामध्ये म्हणून विषय सांगतो. नुसत्या पायऱ्या आपण चालून काय करायचंय? कारण साधना करता 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 साध्य काय करायचं हेच विसरून जातं आणि साधनच करत राहतो. समज गया ना. जपच करत राहतो. कबीरांचं म्हणणं तेच आहे. कबीरांचं म्हणणं, मनी ओढतो पण मनाला ओढ देत नाही. माळेचे मनी ओढत राहतो, ओढतो की नाही, पण त्या भयभीत मनाची त्यानं कधी उपचार पद्धती केलेली आहे का? भोगी मनाची कधी उपचार पद्धती केली आहे का? असो, आत्मज्ञानाच्या 5 पायऱ्या टप्पे कोणते तो तू म्हणतोय, सांगितलाय कुठला सत्संग तो त्यामध्ये. आणि हे नवीन आज सांगतोय ते की पहिली गोष्ट, तुला हे सत्य वाटतंय का की हा मृत्यूलोक आहे? माहीत असणं वेगळं,
आणि शेवटचा दिवस म्हणून जगणं हे वेगळं. याद रखना इस बात को. आज शेवटचा दिवस आहे, ठीक आहे ना. मी कुणाला सांगितलं मला माहीत नाही सकाळी की मी पूजा करतोय काका, आणि पूजा करता करता फुलं मांडता मांडता मीही नाही आणि जग बी नाही, एक अशी अवस्था झाली क्षणभर. आणि मी हातात तशीच फुलं धरून होतो. मग तुकारामने माझ्याकडे बघितलं की ह्यांना काय करायचं तेच कळेना. हातात फुले आणि बाजूला झालो मग एक अर्धा मिनिट पूजेतनंच. ठीक आहे. किंवा कधी कधी असं रस्त्यानं चालता चालता असे हजारो अनुभव येऊन जाते ते क्षणभराचे झलक. परवा एक झलक अशी चालली होती, सांगितलं का नाही तुला, की कुठल्या तरी वेगळ्या लोकात आहे आणि तिथून ह्या लोकाला एक वेगळ्या नजरेनं पाहतोय. काही सुद्धा भगवंत तुम्हाला प्रचित्या देत राहील, ज्यांचा तुमच्या विचाराशी चिंतनाशी कधी संबंध आलेला नाही. तुम्ही कधी याच्याबद्दल कल्पना केलेली नाही. म्हणून मूळ विषयाला आत्मज्ञानाच्या 5 पायऱ्या आत्मज्ञानाच्या टप्पे असे आहेत की मुळात हे जे आहे हे खोटं तुला सत्य वाटतंय का, हे खोटं आहे हे सत्य वाटतंय का. अच्छा, दुसरा मुद्दा, तुला यातून काय पाहिजे का. जर काही पाहिजे तो काही नको असेल तर हेच दृढ वैराग्य आहे. त्याच्यासाठी वेगळी कपडे बदलायची, दाढ्या वाढवायची, नागडं राहायची, उघडं राहायची त्याची काही गरज नाही. हिमालय गाठायची गरज नाही. ठीक आहे ना. तिथं गाठलेले सुद्धा हातभर मोबाईल वापरतात. तिथं गेलेले सोन्याचे चेन घालून फिरतात. तिथे गेलेले गाडीतनं फिरतात. ठीक आहे ना. तिथे गेलेल्या कपड्याला इस्त्री करून मग कपडे घालतात हिमालयात राहून. मूळ गोष्ट काय आहे वैराग्याची. तुला यातून काय पाहिजे का, नको असेल ना, बस दृढ वैराग्य झालं. 2 गोष्टी. तिसरी बेस्ट पायरी म्हणजे कायम लक्षात ठेव, तू कुणाचा नाही आणि तुझं कुणी नाही. आणि हे अकाट्य सत्य आहे, विसरू नकोस. याला शास्त्र सुद्धा कापू शकत नाही आणि तुझं चिंतन सुद्धा कापू शकत. तू कुणाचा नाहीस आणि तुझं कुणी नाही, याच्यावर दृढ राहा. आणि तुला खाली यायचं असेल तर तुझा मालक तू, आणि वर यायचं असेल तर पृथ्वी तुझी गुलाम आहे. ठीक आहे. बस हे जगण्यात आण, चिंतनात आण. याच्याबद्दल रात्रंदिवस मंथन कर. चौथी पायरी. ठीक आहे ना. 3 पायऱ्या झाल्या ना. 4थी पायरी, थांबू नकोस. ठीक आहे ना. थांबला की गुंतला. हे फार मोठं सूत्र आहे आत्मज्ञानाबद्दल. मग ते विचारणं असेल किंवा पायी असेल. जो विचारानं अखंड चालत राहतो त्यानं पायी चालण्याची गरज नाही. आणि ज्याचे विचार पक्व होत नाहीत त्यांना अखंड पायी चालत राहावं. का. नव्या जागी नवा बोध, नव्या जागी दिने दिने, बस नव्या जागी नवा बोध होतो. पण पहिली गोष्ट 36 वर्ष समर्थांनी पुरस्चरण केलं है ना. म्हणजे 12 वर्षाची वेगवेगळी 3 तप केली. त्याचं कारण काय होतं. भारत्रिक 36 वर्षाचं तप केलेलं आहे. तर त्यांनी स्वतः हे वचन लिहिलेलं आहे की मी चालत राहिलो म्हणून मला मिळालं. मग 2 अर्थानं, एक तर अभ्यासू वैचारिक वृत्ती नाही का. वैचारिक वृत्ती नसती तर समर्थ म्हटलेच नसते. विचारे बरे अंतरा बोध विजे. मला विचार आणि बोध प्राप्त करून दिला ना. आणि चालत राहिलो म्हणजे मी जग पाहिलं आणि काही नाही. जग पाहिलं काय नाही म्हणजे काय नाही म्हणजे काय. खोट्याला खोटा मिळतोय. बात समजलंय ना मेरे. जग पाहिलं म्हणजे काय नाही. जगात मी एवढंच पाहिलं, खोट्याला खोटे मिळतात. खोट्याला कुणी अजून खरा मिळाला नाही. खोट्याला अजून कुणी खरा मिळालेला नाही. दिवसाला जशी रात्र कधी मिळेना, ठीक आहे ना, तसं खोट्याला अजून खरा कुणी मिळेना.
ठीक आहे ना. आणि खऱ्याला जर कोणी खरा मिळाला तर कार्यच झालं. पण खऱ्याला सगळी खोटीच मिळतात. खऱ्याला सगळी खोटी मिळतात. खोटी मिळतात म्हणजे काय, त्यांचं म्हणायचं काय की विवेकी कुडी आपली पालटावी. कुणीच विवेक करायला मागत नाही. जेवढा वेळ ऐकतोय तेवढाच वेळ पुन्हा मायेत तसाच लिप्त होतोय. खऱ्याला कुणी खरा मिळेना. समजलं ना मेरी बात. कुणाला शिकवता, कुणासाठी वेळ देता. मग हे जगी पिशाच्या अंतरिशानं अशा वृत्तीनं राहायला लागले. काय सोड गाय आणि चल जंगलात. राम कुणाला समजवणार तुम्ही. काय अरे स्मशानात आक्रोश करणारे भरपूर आहेत. तेव्हा समर्थांना लिहावं लागलं मरे एकतेचा दुजा शोकव आहे. पण पुढे काय तर अकस्मात तोही पुढे जात आहे. स्मशानात विवेक जागा करायचा आहे. काय घरामध्ये वैराग्य जागा करायचंय का. अरे तुम्ही म्हणता आमची हातान वागतेच तुमच्याशी कशी मगते. तुम्ही तर म्हणता हे आमची आहेत, मग तुमच्याशी हे कशी वागतात. तर मोहांद बस. महापुरुषांनी सांगितलं जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. संतांनी सांगितलं जाग जोगी. थांबू नको. जो थांबला तो बुडला. ठीक आहे. आणि जो चालला तो घडला. समजते ना. तू विचारानं चाल किंवा असंगतेनं चाल, जशी तुझी योग्यता असेल तशी. मन दुखून असंग राहणं हे असंग नव्हे. ठीक आहे ना. कुणाची तरी मन दुखवणं आणि आतून असंग वृत्ती दाखवणं, बाहेरून संघ आणि आतून असंग, हे संतांनाच खूप खूप अगदी तंतोतंत जुळतं. म्हणून त्यांचा संघ करावा. तुमच्यातच उठतेत बसतेत हसतेत आणि तुमची मुळीच नसतेत. ठीक आहे ना. पण तुम्हाला गती देऊन पुढे जातात किंवा तुम्हाला गती देऊन मागं राहतात की सावरायला कोणीतरी पाहिजे. म्हणून हा 4था विषय झाला. 5 पायऱ्यातली शेवटची पायरी सांगतोय. पुन्हा एका मुळात आत्मज्ञानाच्या पायऱ्या असं विचारलंय, पण ह्या पायऱ्या नाहीतच बरं का. विहिरीला पायरी असते, तलाव्याला पायरी असते का. राम समुद्राला पायरी असते का. नाही ना. हे आत्मज्ञान अथांग आहे, समुद्र आहे. याला कुठल्या टप्प्यानं जाणार तुम्ही. पण तरी सुद्धा योग्यता लोकांनी आपण कमी करून घेतली म्हणून पुढे ह्या पायऱ्या टाकाव्या लागल्या. ज्याला उडी टाकण्याची भीती वाटते की नाही, काय त्याच्याच पाठीला काहीतरी बांधलं जातं. ज्याला पोहण्याचा आनंद यायचा आहे, उडी मारता येते, त्याला काही बांधावं लागत नाही. का बरं. तर त्याला माहिती आहे माझ्या अगोदर ज्यानं उडी टाकलेली आहे की नाही तो मला वाचवणार आहे. ठीक ना. पण अज्ञानी लोकांचा समज असा झालेला आहे की साधन मला वाचवेल, हे साधन पाठीला बांधून उड्या मारतात. जय जय. समज गेला ना मेरी बात. साधन पाठीला बांधून उड्या मारतात, पण खाली गुरु उडी मारून बसलेला आहे. त्याच्या धाडसावर कुणी उडी मारत नाही, त्याच्या जीवावर कुणी उडी मारत नाही. पाठीला बांधून कुणी तरलेलं नाही अजून. ठीक आहे ना. तो हजारो वर्षाचे जप तप साधन काही कर, ते साधनच आहे. साधन सुटलं की बुडला. पाठीचं बांधलेस ना, उडी मारली ते सुटलं की बुडलास. पण जो साध्य आहे खाली, ज्यानं साधन दिले त्याला जर धरला तर जनी साधने विन सन्मार्गी लागे. समज घ्या समर्थांचं वचन. तू त्या पुरुषापाशी गेलास, सज्जना सज्जनी वस्ती कीजे, त्या सज्जन पुरुषापाशी गेलास,
तिथे साधन कर म्हणत नाही तो. त्याला बघूनच साधन करायची इच्छा होते. आणि ते साधन काय असतं तर अखंड आनंद, आत्मानंद, ब्रह्मानंद, स्वानंद. करायचं म्हणून 2 माळा करेल, पुन्हा माळ टाकून देईल. का 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 तर कोणी लिहिले ना, सासो की माला सुमरी में पी का नाम. जर सोहम जिवंत झाला तर लाकडी माळ कुठपर्यंत फिरवणार. कबीर म्हणले, ही लाकडी काय करेल ती माकडी. अरे अशी बी निंदा करताय तुम्ही माळेची, साधनेची. नाही, ते कुणासाठी सांगितले. अनेक अनेक कष्ट, तपस्या, साधन, प्रयत्नानंतर सुद्धा ज्याला असं वाटतं की मी अजून सुद्धा अपूर्ण आहे, त्याच्यासाठी हे सांगितले. तुझं अपूर्णत्व कशासाठी आहे, कशामुळं आहे ते मला माहीत आहे. मी ते काढून घेतोय. ते साधनेची आणि जपमाळेची, तपाची निंदा करत नाहीत. ठीक आहे ना. तिथं तुम्हाला कठोर करतात. समजलं. अशा प्रकारे हे 4 भाग सांगितल्यानंतर शेवटचा जो भाग आहे तो विश्वास. ठीक आहे ना. असला विश्वास भगवंतावर, गुरुवर, संघावर, सत्संगावर, संतावर तरच उडी मारणं, तर मारू नको. चालत राहा. भेटला तर ठीक आहे, नाही तर पुण्य घेऊन स्वर्गलोक भोग. 5वी जी आहे तो विश्वास. म्हणून तुमचं आमचं कुटुंब विश्वासावर आहे. नवऱ्याच्या शेजारी बायको आहे, बायकोच्या शेजारी नवरा आहे की नाही. तिला विश्वास आहे की हा रात्री मला गळा दाबून मारणार नाही, आणि त्याला विश्वास आहे की हिनं जे अन्न ताटात वाढलेलं आहे त्यात विष नाही. बस समजलं ना. हे विश्वासावर गृहस्थी धर्म चाललाय. तसंच विश्वासावरच हे अध्यात्मसुद्धा चाललेलं आहे. केवळ विश्वासावर. केवळ देव आहे याच्या विश्वासावर तू ठाम राहा, एक दिवस भेटेल. देव नाही या विश्वासावर ठाम राहा, एक दिवस तुझंच तुला ज्ञान होईल. आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे काय? त्या पुरुषांचं ज्ञान हाच देव आहे ना. ते वेगळा देव कुठून आणतील? ते बाकीच्या हेंद्री शेंद्री दैवत न पूजो आम्ही, तुकोबा म्हणले. तुम्ही शेंदूर मारलेले देवाला आम्ही देव मानतच नाही म्हणले तुकोबा. सांगा, त्यांना झोडपलं काठीनं मग की हा परमार्थिक बी नाही, आहे नास्तिकच, पण ढोंग करतोय परमार्थाचं. काठीनं झोडपलं अंबाजीनं. काय समाजामध्ये त्यांचा अभंग वाचून दाखवला. अशा तर या 5 पायऱ्या कोणत्या असं तुम्ही सांगितलं चर्चेतून. पुढचा प्रश्न आहे, साधन किती वर्ष करायचं? बरं का, त्याचं उत्तर मगाशी आलंच, तरी पुन्हा सेपरेट एका वाक्यात उत्तर देतो. साधन किती वर्ष करायचं? तर जोपर्यंत झोपत नाही, पोट भरत नाही तोपर्यंत खायचं. ठीक आहे ना. पोट भरत नाही तोपर्यंत खायचं. मुक्काम येत नाही तोपर्यंत चालायचं. आणि देव भेटत नाही तोपर्यंत साधन करायचं. देव भेटत नाही तोपर्यंतच साधन करायचं. देव भेटल्यानंतर साधन करायचं. साध्य होता साधनेचा ठावच नाही. उत्तर बरोबर समर्थांचं. नारायण. मग माऊलींचं भुक्ती मुक्ती चारी. बोला की आळंदीकर. भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. हा, तुम्ही कुणाच्याच घरी नाही त्यामुळं. भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. चारी चतुर्भुज परमात्मा सुद्धा तुझ्याजवळ राहणार. त्याची शांती बी तुझ्याजवळ राहणार. त्याचं स्वरूप ज्ञान बी तुझ्याजवळ राहणार. ठीक आहे ना. आणि तुला जे लागतं ते सुद्धा स्वयंभू बिना पायाचं तुझ्यापाशी पोचणार. बिना पायाचं तुझ्यापाशी पोचणार. आणि बिना हाताचा कोणीतरी येऊन देणार का? तो निर्गुण आहे ना. तो बिना हाताचा देणार, पण तू देणाराचेच हात बघणार आणि त्याला मस्का मारत बसणार. त्याचा अहंकार तू जागा करणार. समज घे ना. पण दाता कोण आहे ते कोणी सांगितलं? रहमाननं सांगितलंच की. संत रहमान ते काय म्हणाले माहिती आहे का? देनहार कोई और है, भेजत है दिन रैन. पण तुम्हाला वाटतंय की मी देतोय काय, इसलिए मेरे नीचे नैन.
ठीक है ना. देनहार कोई और है, भेज है दिन रैन. आपल्याला वाटतं आपण देतोय, पण मी ती चूक करत नाही. तासो नीचे नैन. अच्छा, उत्तर मिळालं साधनेचं. साधन कुठंपर्यंत करायचं? अजून सोप्या भाषेत साधन तिथंपर्यंत करायचं की तुम्हाला कळलं पाहिजे साधनेनं देव मिळत नाही, तोपर्यंत साधन करायचं. ठीक आहे ना. केवळ साधनेनं देव मिळत नाही. याला काय प्रमाण माऊलींनी सांगितलं? काय सांगितलं? यत्ने परोपरी साधन तैसे. प्रमाण काय दिलं? की पृथ्वीवर पडलेला पारा जर चिमटीत धरत असाल तरच तुम्हाला साधनेनं देव धरता येईल. मग साधनेनं देव धरता येत नाही, मिळत नाही, तर मग साधन का करायचं? तर साधन तुमच्या अंतःकरणाची स्थिती दाखवतं, अवस्था दाखवतं, म्हणून साधन करायचं. ठीक आहे. सोप्या भाषेत सरळ तुम्हाला कळेल, तुम्हाला आनंद येईल अशा भाषेतच सांगतोय. अच्छा, काय प्रश्न आहे? साधन किती वर्ष करायचं? झालं ना. आणि पुन्हा विचारतात कसं? तर मी करतोय तसं. का? तर मी तुम्हाला जप करताना दिसतो, पण मी जप करत नाही, मी या देहाकडून जप करून घेत असतो. आता नीट ऐका या कसाचं उत्तर. वाढ टाका. तुम्ही विचारलं ना कसं, साधन किती वर्ष करायचं आणि कसं, तर मी या देहाकडून साधन करून घेत असतो. मी या देहाकडून सेवा करून घेत असतो. ठीक आहे ना. मी या देहाकडून तीर्थव्रत करून घेत असतो. जर मला वाटत असेल की देहाला कष्ट नाही द्यायचं, तर मी देहाला साथ देत नसतो. म्हणजे मला वाटलं आज उपवास असून खायचे तर मी खातो. नीट गोष्ट लक्षात येते ना. मी नंदकुमारचा साक्षी आहे. जसं गुरुदेव म्हणते तुम्ही आशारामला ओळखता, मला नाही, तसं मी नंदकुमारचा साक्षी आहे. पण नंदकुमारला माहीत आहे की आपण स्वानंदापर्यंत पोचत नाही, पण आपण स्वानंदाच्या संगतीत आहे, एवढंच आपलं भाग्य आहे. आपण जर दारुडीच्या संघात असतो तर आपले वाईट दिवस असते, हे या नंदकुमारला माहीत आहे. म्हणून माझ्या संगतीत नंदकुमार आहे, मी नंदकुमारच्या संगतीत नाही. ठीक आहे ना. माझ्या संगतीत नंदकुमार आहे. नाही नाही, तळ्यात कमळ आहे, कमळात तळ नाही. अद्वैत अद्वैत. ठीक आहे ना. अद्वैतामध्ये द्वैत आहे, पण तरी बी अद्वैत अद्वैतच आहे. तुला माझ्यात विलीन व्हायचं असेल, खडीसाखरेत तोंड नाही घातलं मी, तोंडात खडीसाखर घातली. तुला विरघळायचं असेल, जिभेला गोडवा द्यायचा असेल, पोटात जायचं असेल तर जा, पण तरी बी जिभेला माहीत आहे की मला तुझ्या चवीची गरज नाही, कारण माझी चव मलाच माहीत नाही, तर तुझी चव घेऊन करू काय? समजलं ना. म्हणून प्राकृतिक सुख घेण्यामध्येच आपला वेळ जास्ती जातो आणि त्याच्यातून उपरत होण्यामध्ये बी वेळ जास्ती जातो, आणि म्हणून तुमचं साधन लांबत जातं. तुमचं म्हणजे आपल्या सर्वांचं म्हणतोय. ठीक आहे ना. अच्छा, मग हे साधन किती वर्ष करायचं, तर कसं? त्या कसंचा हा प्रश्न सांगतोय तुम्हाला. उत्तर, जसं संत करते तसं. ते देतेत घेतेत, येतेत जातेत, पण कुठेही मीचा लवलेश नसतो. ठीक आहे ना. गोंदवलेकर महाराजांनी शेवटपर्यंत तेच सांगितलं, मला तुम्ही रात्रंदिवस पहा. ठीक आहे ना. मग रात्रंदिवस माझं एकच काम असतं, रामनामाच्या जपानं मीचा खून करायचा. मी उठला की वार करायचा, मी उठला की वार करायचा, मी उठला की वार करायचा. ठीक आहे ना. आणि म्हणून आम्ही वारकरी. समजलं ना. म्हणून आम्ही वारकरी. राम कसं, पुन्हा आणखी सांगतो. साधन करायचं कसं, तर सोनं आणि अलंकार वेगळं आहे का?
तळं आणि तळ्यावरची लाट वेगळं आहे का? नाही ना. अच्छा, दूध आणि दुधाचे पांढरपण वेगळं आहे का? पण तरी बी वेगळं दिसतंय. सोनं बी आणि अलंकार बी आहे का नाही. सोन्याचं आहे का विचारतो आपण, अलंकार पाहिल्यानंतर सोन्याचा आहे का, तर आहे. दूध कोरं आहे का, तर मग कोरं आहे तर समजायचं यात लोणी आहे. खरं आहे ना, समजते ना. अच्छा, तळं आहे, अहो इथं तळं आहे का, हो आहे की. तर तळ्यापाशी जायच्या अगोदरच लाटेचा आवाज येतो, आपोआपच कळू लागतं की तळं आहे की नाही. त्याप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत गेलं की दोन गोष्टीमुळे कळतं की आपण मुक्कामाच्या ठिकाणी आलेलो आहे, जिथून येणं नाही. आणि हां, मग त्याचं प्रमाण काय आहे? प्रमाण काय आहे तर त्याची दोन प्रमाण आहेत. पहिलं आहे शांती. तुम्हाला तिथे गेल्या गेल्याच तुमच्या घरातला आणि त्याच्या घरातला फरक जाणवणार, त्याच्या झोपडीतला आणि तुमच्यातला फरक जाणवणार, तुमच्या अन्नातला आणि त्याच्या अन्नातला फरक जाणवणार, त्याच्या बघण्या बोलण्यातली सहजता आणि तुमच्यातल्या कुटुंबातली लगेच जाणवणार तुम्हाला तफावत. ठीक आहे ना. आणि ती तफावत तुम्हाला सांगणार की प्राण गेले तरी इथंच जाऊ दे, घरात नको. त्याचं प्रमाण मी मागे सांगितलं होतं. दोन श्रेष्ठ अवतार झाले, राम आणि कृष्ण, आहे की नाही. तर कृष्णाच्या अंतःकरणामध्ये प्रसन्नतेची कसलीच कमी नव्हती आणि रामाच्या अंतःकरणामध्ये शांतीची कसलीच कमी नव्हती. मोठमोठे प्रसंग आले पण शांती ढळू दिली नाही. दिली का? नाही. भावंडांना शांत केलं, सीतेला शांत केलं, नाही का. रावणाला सुद्धा संदेश देऊन शांतच केलं. हनुमंतरायांना शांत केलं, सर्वांना शांत करत गेले. आणि हेच इकडं कृष्ण अवतारात पहा, तर सर्वांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता देऊन गेले. मधुरम अधरम मधुरम, सगळ्यांना प्रसन्न करत गेले. त्यांची बासरी मधुर, त्यांचं हसणं बघणं सगळं मधुरच, म्हणजे प्रसन्नता. सर्वांना प्रसन्नता देत गेले. म्हणून हे दोन मूर्ती ज्या आहेत सनातनीच्या, राम आणि कृष्ण, हे शांती प्रेमाचे दोन्ही मोठे प्रतीक आहेत. ठीक आहे ना. कधीही रामापाशी अशांती आली नाही काय, आणि श्रीकृष्णापाशी कधीही द्वेष आला नाही. दुर्योधनाचा द्वेष केला का? शिशुपालचा केला का? कुणाचाच नाही केला. का? केले कर्म झाले त्याची बघा, तुझं कर्म तुझ्या बरोबर. समर्थांच्या भाषेत म्हणा, तुझी रे पूर्व संचित केले, तुझं संचित माझ्यासमोर फेडतोयस आणि त्याला निमित्त मला करतोयस नारायण. ठीक आहे. हे कसं मध्ये पुढं साधन किती वर्ष करायचं, कसं करायचं, तपस्या कशी, एकाच वाक्यात उत्तर देणार आहे. कारण तुम्हाला तपस्येवर सांगायला लागलं की तुम्हाला पहिल्यांदा ऋषी मुनी, एका डोक्यावर उभा, पाया उभा, डोंगरात उभा, खात नाही पित नाही, नाही का. मगाशी समाधीचं सांगितलं का नाही, त्या महाराजांच्या समाधीचं. अरे समाधीचा अर्थ समजून घ्या ना बाबांनो, कुठे पोत्या पुराणातने अडकून पडला. समाधीचा अर्थ आहे समधानम, सम अवधानम इति समाधी. हा सम अवधानम. तुम्ही कधीही इकडे बी कलू नका आणि तिकडे बी कलू नका, सुखाला बी मूल्य देऊ नका आणि दुःखाला बी देऊ नका. तसं पुढे जन्माला बी मूल्य देऊ नका आणि मृत्यूला बी मूल्य देऊ नका. एखाद्याला 10-12 वर्षानं मुलगा झाला तर गुरुदेव आपले काय म्हणले माहिती आहे का, कोई बात नाही, खाद बनाने की फॅक्ट्री बना लिया उसने और कुछ नहीं, एक नई फॅक्ट्री आ गई. समावधानम इति समाधी. हा म्हणजे या दोन्ही द्वैताला मूल्य न देणे ही तुमची समाधी आहे बस. किंवा द्वैतामध्ये तुम्ही डाव्या उजव्यामध्ये फरक न करणे ही तुमची समाधी आहे. तुम्हाला कमवता मुलगा बी तितकाच प्रिय आणि तुम्हाला गमवता मुलगा बी तितकाच प्रिय, बस ही समाधी. काय, एक कमावायला चाललाय, बरं बरं बाळा ये, एक गमवून आलाय, बरं असू दे. ऐकणं बरं आहे. हा काय, एक जुगार खेळून आलाय, बरं बरं असू दे. गेलं का, लाखभर गेलं, बरं बरं असू दे. ऐक ना, एक महिन्यानं लाखभर घेऊन आलाय पगार, ऐक ना, आय टी मधनं, की बाबा 1 लाखभर घेऊन आलोय पगार, होय का, बरं बरं ठेवा असू दे. गृहस्थ धर्मामध्ये सुद्धा समाधी श्रेष्ठ होऊ शकते आणि गृहस्थ धर्मातच श्रेष्ठ होऊ शकते, हे बी लक्षात ठेवा. हिमालयामध्ये जाऊन समाधी लागत नाही. काय,
मनासारखी बाई नाही वागली तर मौन होते, मौनातनं समाधीत जातेच ना. मनासारखा नवरा नाही वागला तर समाधी लागतेच ना. हा, निम्मी दुपार जाते न बोलण्यात. राधे राधे नारायण. अच्छा, कोई बात नाही. तर तुम्ही विचारलं तपस्या कशी, तपस्येचा एक अर्थ सांगतो माझ्या अभ्यासातून ना, बरं का, वाचण्यातून मला ते नाही. तपस्येचा माझ्या लेखी सुंदर गोड अर्थ असा आहे, तुम्ही तुमच्या मूळ स्थितीपासून न ढळणे. मग त्याच्यासाठी काय करायचं ते तुम्ही बघा. डोक्यावर उभं राहायचं, डोळे बंद करून राहायचं, डोळे उघडे करून राहायचं, हिमालयात जायचं, विहिरीत बुडून राहायचं, ते तुम्ही बघा. आपल्या मूळ स्वरूप, मूळ स्थितीपासून तुम्ही जरा सुद्धा अलिप्त न राहणे. अगदी तेल धारवत तुम्ही म्हणाल तर तसं नाही राहता येत. तुम्ही काहीही केल्यानंतर फिरून तिथंच येत आहे का, फिरून तिथंच येत आहे का, ती तुमची उच्च तपस्या आहे, अतिउच्च तपस्या आहे. कुठेतरी हे वाक्य तुम्हाला शंकराचार्यांच्या ग्रंथात मिळेल बघा, ठीक आहे ना. आणि सर्व केल्यानंतर तुम्हाला सांगतो, सर्व केल्यानंतर आज मी ब्रह्ममुहूर्ताला फिरत चाललो होतो, शंकराचार्यांना मला तेच आश्चर्य वाटलं त्यांचं, की एवढा मोठा अद्वैती पुरुष पण शेवटी त्यांना असं वाटलं की हे ज्ञान घेऊन करू काय. ज्यानं हे अनुभवाची संधी दिली, आता त्याचंच नाव घेतो, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. बस, ज्यानं मला हे अनुभवाची संधी दिली, अद्वैत ज्ञान, उच्च संन्यासी, उच्च योग, 6 महिन्याची समाधी लावलेली आहे शंकराचार्यांनी. पण फिरून कुठे यावं लागलं, नाही, फिरून कुठे यावं लागलं, याच देहात ना. मग 1000 वर्षाची समाधी लाव, पण फिरून या देहातच यावं लागतंय ना. मग देहाला एवढं तुच्छ का समजतो, का समजतो. म्हणून सम्यक ज्ञान श्रेष्ठ सांगितलं भगवंतांनी, याची उपेक्षा बी करू नको आणि याच्या अपेक्षेनं बी करत राहू नको. हे परमश्रेष्ठ नव्हे, पण हे इतकं कनिष्ठ नव्हे, याच्याशिवाय तर तू राहू शकत नाही, अनुभवाला घेऊ शकत नाही, देहाशिवाय. बस आहे ना. अच्छा, मग राम, वेळ किती झाला, अरे अजून घेऊ मग 1-2 मिनटं, 38 मिनटं झाली. मी म्हटलं अर्धा तास पुरे होईल. राम राम याने विचारलंय, साधन किती वर्ष करायचं, कसं करायचं, तपस्या कशी. ठीक आहे ना. आपल्या ध्येयावर अडीग राहणे ही सुद्धा एक श्रेष्ठ तपश्चर्या आहे. त्याच्यासाठी वाटेल ते तुम्हाला करावं लागलं, जसं तुलसीदासांनी सांगितलं मीराबाईला. ठीक आहे ना. तुझ्या साधनेत, तुझ्या अध्यात्म लक्ष्या प्राप्तीमध्ये कुणी नातेवाईक कितीही जवळचे असतील तर विघ्न उत्पन्न करत असतील तर त्यांना वैराच्या सारखं त्याग करून पुढे निघून जा. काय अमृताचा डोह मिळाला तरी त्यात लोळत पडू नको. काय आणि विषप्राशन केलंय म्हणून मेलो मेलो म्हणू नको. तुला तारणारा बी आहे हां, आणि तुला चालवणारा बी आहे. मीराबाईंना सांगितलं. ठीक आहे ना. विषप्राशन केलं म्हणून मेलो मेलो म्हणू नको, कृष्ण कृष्ण कर. मूर्ती काळी पडली पण मीराबाईला काही झालं नाही है ना. अमृताचा डोह मिळाला, राजघराणा मिळालं, नाही थांबली नाही. अमर होता येईल. ठीक आहे ना. भगवंत म्हणतात अमर होता येईल पण माझं नाही होता येणार, हे लक्षात ठेव. ठीक आहे ना. तसंच गुरु म्हणतात मुक्त करीन काय, पण भक्त नाही. भक्त तुझ्या हातात आहे. हा, मुक्त काय तुझी वृत्ती पालटवायची, मला बाकी काहीच करायचं नाही. ठीक आहे ना. आणि वृत्ती पालटणं म्हणजे अरे बाळाचं ओलं काढणं आणि वाळलं घालणं एवढंच आहे बस. बाळाच्या अंगावरचं ओलं काढायचे आणि वाळलं घालायचे एवढंच तुझी वृत्ती बदलायची. ते माझ्यासाठी कठीण नाही, पण भक्त होणं तुझ्या हातात आहे. काय आणि भक्त होण्यासाठी मग काय केलं पाहिजे. पुन्हा तुम्ही म्हणा तो बी एक प्रश्न आला, भक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे. सांग काय नेमकं काय केलं पाहिजे भक्त होण्यासाठी. मागं मागं फिरलं पाहिजे काय केलं काय पाहिजे. टाळ कुठला पाहिजे, मग काय केलं पाहिजे. मग गळ्यात माळा घालून हिंडलं पाहिजे,
वस्त्र बदललं पाहिजे. भक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही जे करताय ते माझ्या हितासाठी, काहीच तक्रार नाही. काय बरं का? प्रसंग कसा बी येऊ देत, प्राकृत आध्यात्मिक कसाही येऊ दे, पण प्राणाशिवाय जसं शरीर काय कामाचं नाही, तसं मी तुमच्याशिवाय काही कामाचं नाही. याचं नाव भक्ती आहे. ठीक आहे ना? तुमच्याशिवाय मी काहीच कामाचा नाही. प्राण गेले ते शव झालं. ठीक आहे ना? नदी आटली म्हणजे नदी आटली म्हणजे नाव नाही जात, पाणी जातं. ठीक आहे ना? तसं ज्ञानाच्या मागे लागला की गुण जातात, आणि भगवंताला गुणप्रिय आहेत. गुणग्राही तसंच भावग्राही जनार्दन. म्हणजे ज्याचे गुण प्रिय आहेत तो आपोआप कुरूप असो, कुठल्याही जातीचा असो, तो प्रिय होतो. म्हणून काल बी सांगितलं, स्वभाव विजय शौर्यम. स्वभावाचा प्रभाव आपल्या अंतःकरणावर नाही, त्याच्या अंतःकरणावर पडावा. त्याला असं वाटावं की ह्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. त्याचं नाव अर्जुन. मी ह्याच्याशिवाय नाही राहू शकत. भगवंताला असं वाटावं. हां, म्हणून तुमचा पहिला प्रश्न होता तपस्या कशी, आणि पुढं प्रश्न केलाय अवस्था स्थितीत कसं राहायचं. अवस्था आणि स्थितीत कसं राहायचं एका वाक्यात सांगतो. स्थितीत असं राहायचं जसं आकाशात सूर्य, आणि अवस्थेत असं राहायचं जसं आकाशातला चंद्र. ठीक आहे ना? अनुकूल प्रसंग आला की प्रकट व्हायचं, प्रतिकूल प्रसंग आला की चंद्राप्रमाणे कलेनं कमी व्हायचं. ठीक आहे? चंद्र कलेनं कमी होतो का नाही? आणि अनुकूल प्रसंग असेल तर चंद्र कलेनं वाढतो की नाही? अच्छा, सूर्याची स्थिती कशी आहे? कसा येऊ दे, आबाळ येऊ दे नाही तर नाही येऊ दे, काय येऊ दे, अखंड तो उगवता आहे. अखंड उगवता आहे. मावळता आहे का? मावळता तुमच्या आमच्या मूर्खांच्यासाठी आहे. खऱ्या अर्थानं सूर्याचं मावळणं बी नाही आणि उगवणं बी नाही. तसं खऱ्या अर्थानं स्थितीचं तुमचं येणं बी नाही आणि जाणंही नाही. स्थितीचं येणं जाणं हे तुमच्या मनाचा खेळ आहे. त्या मनाचा खेळ मोडणे म्हणजेच अवस्था नाही. मनाचा खेळ मोडणे म्हणजे स्थिती, आणि मनाच्या खेळात राहणे म्हणजे अवस्था. बात समज गया पुरी पक्की? मग अवस्थेत असाल तर समजायचं मनाचा खेळ चाललाय, आणि स्थितीमध्ये असाल तर समजायचं कृपेचा खेळ चाललाय, माझ्या गुरूंच्या कृपेचा खेळ चाललाय. समज घ्या. इथंच पुरं करूया. अजून पुढे तुमचा मोठा प्रश्न आहे. उरलेला प्रश्न पुढच्या सत्संगात. सेवा सद्गुरुचरणी अर्पण. तुम्हा सर्वांना राम राम. एकदा नारायण नमस्कार. ओम 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 नारायण. मस्त.